राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक हा कन्सेप्टच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे। याच्या आधीही राज्यसेवा किंवा कंबाईनला आयोगाने कन्सेप्टवर प्रश्न विचारलेत। तसाच एक प्रश्न इथं फ्रेम केला आहे जेणेकरून तुम्हाला एक डायरेक्शन मिळेल या टॉपिकचा अभ्यास करण्यासाठी। खालीलपैकी कोणत्या घटकाच्या मूल्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप प्रक्रियेमध्ये केला जात नाही। इथं आपल्याला एक कन्सेप्ट माहिती पाहिजे, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय। म्हणजेच एका आर्थिक वर्षात देशात निर्माण होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय, ही कन्सेप्ट आहे। आणि मग हे अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य आपल्याला काउंट करायचं आहे इथं कशात, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये। सो पहिली जी इथं वस्तू दिलेली आहे बेकरीमधील वापरले जाणारे पीठ, ही मध्यवर्तीत वस्तू हे लक्षात घ्या। राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप प्रक्रियेमध्ये याचं मूल्य विचारात घेतलं जात नाही। आणि इथंही आपल्याला वाचताना मध्यवर्तीत वस्तू, अंतिम वस्तू अशी वाचण्याची सवय असते, पण तिथं आयोगाने जर एक्झाम्पल दिलं तर आपल्याला प्रोसेस करता आली पाहिजे म्हणून हे ऑप्शन टाकलेले आहेत। कारण इथं मध्यवर्तीत वस्तू नाहीये तर हे बेकरीमध्ये वापरले जाणारे पीठ असा शब्द दिलेला आहे, सो हे राष्ट्रीय उत्पन्नात काउंट होत नाही। स्कॉलरशिप ज्याला आपण हस्तांतरित उत्पन्न असं म्हणतो, ट्रान्सफर पेमेंट, आणि मग तेही इथं राष्ट्रीय उत्पन्नात काउंट होत नाही। इथं शेअर्सची खरेदी विक्री हे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचा पार्ट नाहीये। आणि एकंदरीत हे तिन्ही पर्याय राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये येत नाहीत। आणि मग ड जो पर्याय आहे, शोरूम मधून नवीन खरेदी केलेली कार, ही ऍक्च्युअली अंतिम वस्तू आहे आणि मग अंतिम वस्तू व सेवांचं राष्ट्रीय उत्पन्नात मोजमाप केलं जातं। पण इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, कुठल्या खालीलपैकी घटकाचं उत्पन्नात प्रक्रियेमध्ये मोजमाप केलं जात नाही। सो पर्याय आहे अ, ब आणि क, पर्याय क्रमांक 1। सो एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्न या कन्सेप्ट बाबतीत अशा वेगवेगळ्या अँगलनी प्रश्न येऊ शकतो। तिथंही गेलेल्या पर्यायामध्ये आयोगाने एक्झाम्पल टाकलं तर आपल्याला प्रोसेस करता आली पाहिजे, कुठली मध्यवर्तीत वस्तू आहे, कुठली अंतिम वस्तू आहे, ह्या सगळ्या गोष्टींची सवय इथंच व्हावी म्हणून ह्या टेस्ट सिरीजमध्ये आपण अशा पद्धतीने प्रश्न फ्रेम करायला सुरुवात केलेली आहे। याचा परीक्षेत तुम्हाला नक्की फायदा होईल।